नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारा पदार्थ, तो म्हणजे मूग डाळ चिला। मुगाची डाळ ही प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे सकाळच्या घाईत मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। कमी तेलात तयार होणारा हा चिला चवीला तर अप्रतिम लागतोच, पण आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर आहे। अशी रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। चला तर मग वेळ न घालवता पाहूया याची सोपी रेसिपी। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मूग डाळ चिला करण्यासाठी मी ही 1 पेला म्हणजे पाव किलो एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला 3 ते 4 तास पाण्यामध्ये चांगली भिजत ठेवायची आहे। हे बघा, अगदी ती सहज नखाने आपण तोडायला गेलं तर तुटते सहज, इतकी आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये बारीक करताना त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण मुगाच्या डाळीमध्ये जर आपण थोडं जरी पाणी घातलं तर डाळ एकदम पातळ होते, म्हणून पाणी न घालतानाच आपण ती बारीक वाटून घेणार आहोत। तर मी भांड्यामध्ये डाळ काढली, त्याच्यामध्ये 1 इंच एवढं आपल्याला आलं घालून घ्यायचंय। त्याच्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं मी जिरं घालून घेते। त्याच्यानंतर 1 टोमॅटो घालणार आहे, टोमॅटोने त्याची चव छान येते। आणि हे सगळं आपण मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, छान बारीक अशी पेस्ट करून घेतलेली। आता हे मिश्रण जे आहे हे आपण एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया। सगळी डाळ वाटून घ्यायची आणि ती या मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायची। जास्ती पाण्याचा वापर न करताना मी ही डाळ वाटलेली। आता याच्यामध्ये 1 कांदा आपल्याला चिरून घालायचा आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची आणि पुदिना घालायचा आहे। पुदिन्यामुळे त्याला चव छान येते, म्हणून मी त्याच्यामध्ये पुदिना ऍड केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आता पाव चमचा एवढी मी हिंग घालणार आहे। पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण बघायचे, जेवढं पाणी आवश्यक असेल तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने हे आता थोडं घट्ट आहे, तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे। त्याच्या मिक्सरच्या भांड्यात मी डाळ वाटली होती त्याच्यातच पाणी घालून ते मी सगळं व्यवस्थित काढून मग ते पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजे जी त्याला डाळ चिकटून राहिली ती सुद्धा व्यवस्थित वापरली जाते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। साधारण आपलं जसं डोश्याचं पीठ असतं त्याप्रमाणे आपण ते पातळ करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आता हे आपलं मिश्रण तयार आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे। कसुरी मेथीमुळे त्याला फ्लेवर छान येतो आणि चव सुद्धा सुंदर लागते, म्हणून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आपलं मिश्रण आता हे तयार झालेलं आहे। आपण चिले करायला घेऊया। गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 पळी म्हणजे साधारण 1 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचंय। तर ते व्यवस्थित डोश्याप्रमाणे आपल्याला फिरवून फिरवून त्याचा चिला तयार करायचा आहे। या पद्धतीने जास्ती जाड ठेवायचा नाही। हे बघा, आता आपला हा चिला तयार झालाय। त्याला झाकून ठेवूया। साधारण 15 ते 20 सेकंद आपल्याला ते झाकून ठेवायचे। हे बघा, छान वाफ आलेली आहे, वरच्या लेयरचा कलर चेंज झालेला आहे, इथपर्यंत आपल्याला ते वाफवून घ्यायचंय। आता आपण चिला पलटी करून घेऊया। हे बघा, एक बाजू त्याची व्यवस्थित झालेली आहे, आता दुसरी बाजू सुद्धा आपण व्यवस्थित शेकून घेणार आहोत। हे बघा, दुसरी बाजू सुद्धा छान झालेली आहे। आपला चिला तयार आहे, काढून घेऊया। आपला हा मूग डाळ चिला तयार झालाय। अशा ह्या पौष्टिक मूग डाळ चिऱ्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत।